हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि माझ्या एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण इतिहास विषयातील वन लायनर्स पाहणार आहोत. जर याआधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जाऊन नक्की चेक करा. चला तर मग वळूयात आपल्या आजच्या विषयाकडे. तर इतिहास त्यातील काही वन लायनर्स पाहणार आहोत. तर दादनी प्रणाली प्रामुख्याने वस्त्रोत्पादनाशी संबंधित होती. पुढे पाहूया. करा इक्कल मेयार, मग्यार कर सियार, इसाग्ननियार या दक्षिण भारतीय भक्ती चळवळीच्या महिला नयनार संत होत्या. नयनार संत. अंडाल या एकमेव महिला अलवर संत होत्या. शंकरदेवाच्या शिकवणीला भगवत म्हणून ओळखले जाते. एक सरन धर्माची स्थापना शंकरदेवांनी केली. कीर्तन घोषाची रचना शंकरदेवांनी केली. दक्षिण भारतातील राजवंशाचे प्रथम प्राकृत व नंतर सांस्कृतिकमध्ये आपले दस्तऐवज जारी करणारे तोंडाई मंडलमचे पल्लव हे होते. सहजिया पंथ जो 10व्या व 11व्या शतकात शोधला जाऊ शकतो तो सहसा सुरुवातीच्या भक्ती परंपरेशी संबंधित आहे. कर्नाटकातील वीरशैव चळवळीचे संस्थापक बसवण्णा होते. मध्ययुगीन काळात मंजुनिक हा कॅटपल्ट होता. बंगालचा दुष्काळ 1769 ते 70. शिवसंकीर्तनचे लेखक रामेश्वर भट्टाचार्य. चैतन्य मंगल वृंदावनदास यांनी लिहिला. चैतन्य चरितामृत कृष्णदास कविराजांनी लिहिला. चिशत शहर ज्यावरून सुफी चिश्ती सिलसिला हे नाव पडले ते मध्य अफगाणिस्तान येथे आहे. 1757च्या प्लासीच्या युद्धाचे वर्णन करणारी सियार उल मुताखेरी ही रचना गुलाम हुसेन यांनी लिहिली होती. पुढे पाहूया. मुकुंदराम चक्रवर्ती यांनी 16व्या शतकात रचलेली चंडीमंगलाची भाषा बंगाली होती. नयनर हे भगवान शिवाचे भक्त होते. संस्कृत ग्रंथ वज्र भक्तिविलासचे लेखक नारायण भट्ट गोस्वामी होते. अलवर हे भगवान विष्णूचे भक्त होते. यशोवर्मन हा कनौजचा शासक होता. तेराव्या शतकातील मजकूर लेखापद्धती याविषयी माहिती कायदेशीर दस्तऐवज देतो. सुफी संतांच्या समाधीच्या यात्रेचा उल्लेख जियारतमध्ये आहे. मीराबाईंचे गुरु रैदास मानले जात होते. पुढे पाहूया. अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा 4 जुलै 1776 दुसऱ्या कॉन्टिनेंटल काँग्रेसमध्ये स्वीकारण्यात आला. तामिळनाडूतील पुलिकट येथे गेल्ड्रिया किल्ला डच्चांनी बांधला होता. जिजिया व गोहत्या काश्मीरच्या शासकाने जैन उल अबिदिनने बंद केल्या. 1600 डच ईस्ट इंडिया कंपनीने पटना येथे कारखाना स्थापन केला. बिहारमधील तुर्क राजवटीचा खरा संस्थापक इब्न बख्तियार खिलजी होता. बिहारचे चौरी विद्रोह 1798 झाले. पोर्तुगीजांनी हुगळीचा वापर बंगालच्या उपसागरात चाचेगिरीचा तळ म्हणून केला. ठगांचे दडपण कॅप्टन स्लीमन यांच्या नेतृत्वाखाली साध्य झाले. हैदर अलीने फ्रेंच सहाय्याने 1755 डिंडीगुल येथे आधुनिक शस्त्रागाराची स्थापना केली. मिरत ए सिकंदरी हे गुजरातच्या विजयाचे चित्रण करणारे एक ऐतिहासिक पुस्तक आहे. बुरहान ए मासिर हे एक ऐतिहासिक पुस्तक आहे ज्यामध्ये बहामनीच्या अहमदनगरचा इतिहास आहे. पुढे पाहूया. रियाज उल सलातीन हा बंगालमधील मुस्लिम राजवटीचा पहिला संपूर्ण इतिहास आहे. महम्मद गवान यांच्या पत्रांचा संग्रह रियाज उल इंशा आहे. आपल्या पराक्रमाने प्रभावित करणाऱ्या जैता व कुंपा यांचा संबंध मारवाडशी होता. रागमाला पुस्तकाचे लेखक पुंडरीक विठ्ठल हे आहे. रसा कैमुद्दी हे पुस्तक श्रीकंठ यांनी लिहिले. राग विबोध हे पुस्तक सोमनाथांनी लिहिले. चतुर्का हे पुस्तक चतुर्का यांनी लिहिले. पुढे पाहूया. चतुर्दडी प्रकाशिका हे पुस्तक व्यंकट माखीन यांनी लिहिले. शेख निजामुद्दीन औलिया यांचे संभाषण फवैद उल फवाद या पुस्तकात नोंदवले गेले आहे. फवैद
उल फवाद हे पुस्तक अमीर हसन सिज्जी देहलवी यांनी संकलित केले. भारतात पहिली महानगरपालिका मद्रास येथे होती. किताब ए नौरस पुस्तकाचे लेखक इब्राहिम आदिल शाह दुसरा. रणजित सिंग यांच्याशी संबंधित असलेली मिसाळ म्हणजे सुकरचाकिया मिसाळ होय. मुघल ग्रंथ मासिर आलमगीरचा निर्माता साकी मस्तैद खान होय. पुढे पाहूया. संत बखनाजी दासजी जगन्नाथदास व माधवदास हे दाताशी संबंधित होते. छापील सुती कापडासाठी प्रसिद्ध असलेले मध्ययुगीन शहर चिंथ म्हणजे सिरोंज मध्य प्रदेश येथे आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी वंदे मातरम गीताचा त्यांच्या आनंदमठ या कादंबरीत समावेश केला. पुढे पाहूया. बहमनी सुलतान जो क्रूरतेसाठी प्रसिद्ध होता व म्हणून त्याला हुलमुद्दीन ही पदवी मिळाली. बहमनी राज्याच्या अस्थानंतर उदयास आलेल्या नवीन स्वतंत्र राज्यांची संख्या 5 होती. मेहरानगड किल्ला जोधपूर येथे आहे. बहमनी सुलतान ज्याने आपली राजधानी गुलबर्गाहून बिदरला हस्तांतरित केली ते अहमद शाह होता. मध्ययुगीन भारतातील राजपूत राजकन्या जिने भक्ती परंपरेत कृष्ण भक्ती गीते गायली ती मीराबाई होती. भारताशी व्यापारी सुरू करणारे पहिले युरोपियन पोर्तुगीज होते. भारतातील पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर फ्रान्सिस डी अल्मेडा होता. प्रसिद्ध संगीतकार तानसेनचे शिक्षक स्वामी हरिदास होते. अहमदनगर, बेरार, बिदर, विजापूर, गोवळकोंडा बहमनी सल्तनतच्या विघटनानंतर स्वातंत्र्य झाले. बंगालचा नवाब म्हणून अलीवर्दी खानचा उत्तराधिकारी सिराज उद्दौला होता. चारमिनार कुली कुतुबशाह 1591 मध्ये बांधला गेला. अजमेर शरीफ तीर्थ मुघल राजा हुमायूँने ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या सन्मानार्थ बांधला होता. मध्ययुगीन काळात भोगा या शब्दाचा संदर्भ महसूल नियुक्ती असा होतो. ईस्ट इंडिया कंपनीने 1772 मध्ये बंगालमधील राजवटीची व्यवस्था संपुष्टात आणली. उत्तर रामचरित ही रचना भवभूती यांनी केली. जोसेफ फ्रांकोइस डुप्लेक्स हे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर जनरल होते. शाहनामाची रचना फिरदौसी यांनी केली. अल बिरुनीने किताब उल हिंद अरबी भाषेत लिहिले. मैसूर पॅलेस वोडियार घराण्याच्या 24व्या शतकासाठी 1912 मध्ये इंडो सारासेनिक शैलीमध्ये बांधला गेला. पुढे पाहूया. बंगालचा नवाब मीर कासिम याने आपली राजधानी मुर्शिदाबादहून मोहनियर येथे हस्तांतरित केली. चोल राजा राज पहिला 1985 सिंहासनावर बसले. चित्तोड येथील विजयस्तंभाचे बांधकाम राणा कुंभाने केले. होशांग शहाची कबर मंडू मध्य प्रदेश येथे आहे. भूंदखांब उत तवारीख अब्दुल कादिर बैदौसीने लिहिला. जयपूरमधील हवा महल सवाई प्रतापसिंह यांनी बांधले. पद्मावत ही कविता मलिक मोहम्मद जयासीने लिहिली. चांद मिनार दौलताबाद महाराष्ट्र येथे आहे. एत मडुदयाचे थडगे आग्रा उत्तर प्रदेश येथे आहे. दिल्ली, जयपूर, उज्जैन, मथुरा व वाराणसी येथील जंतर-मंतर वेधशाळांचे बांधकाम सवाई जयसिंग यांनी केले. पटियाला राजघराण्याचे संस्थापक आला सिंग होते. चित्तोड येथील कीर्तिस्तंभ राणा कुंभाने माळव्यावर विजय साजरा करण्यासाठी बांधला होता. सध्याचे कोलकाता 1690 मध्ये कालिकत, गोविंदपूर, सुतानुती हे 3 गावे एकत्र करून तयार झाले. किताब उल हिंद म्हणजेच तारिख उल हिंद अल बिरुनीने लिहिले. मुघल काळात प्रसिद्ध चित्रकला बसवान यांनी अकबराच्या कारकिर्दीत काम केले. तवारीख फारसी भाषेत लिहिले. सूफी पंथ मूलतः इस्लामशी संबंधित आहे. पुढे पाहूया. अल्लाउद्दीन खिलजीने तोताए हिंद म्हणजेच भारताचा पोपट अमीर खुसरोला ही पदवी दिली. कर्नाटकातील गोल गुंबज ही आदिल शहाची कबर आहे. अकबर अल जमाद अल मसुदीने लिहिला. भुवनदेवाने आपल्या अपराजितप्रचा या पुस्तकात 9 प्रकारच्या शासकांचे
वर्णन केले आहे. बहमनी राज्याचे तुकडे झाल्यावर विजापूरच्या सल्तनतची स्थापना युसूफ आदिल शाह यांनी केली होती. बीबी का मकबरा, ताजमहाल आग्राचे अनुकरण आहे. पुढे पाहूया. औरंगजेबाची पत्नी राबिया उद दुरानी हिच्या दफनभूमीला बीबी का मकबरा म्हणून ओळखले जाते. बिदर किल्ला कर्नाटक सुलतान अल्लाउद्दीन बहमनी यांनी बांधला होता. अल बिरुनी यांनी व्याकरणावरील पतंजलीच्या कार्याचे अरबीमध्ये भाषांतर केले. अजमेरच्या चौहानांनी तोमारा राजपुतांचा पराभव केला. मुघल साम्राज्याच्या देशांतर्गत जगाचे वर्णन करण्यासाठी वापरला जाणारा शब्द म्हणजे हरेम होय. ताजमहल सजवण्यासाठी वापरण्यात येणारे वास्तुशास्त्रीय तंत्र म्हणजे पिएट्रा डुरा होय. संत कबीर यांचा जन्म वाराणसी येथे झाला. हैदर अली हा म्हैसूरचा शासक होता. भारतातील आधुनिक शिक्षणाच्या प्रसारासाठी राजा राममोहन राय यांना मदत करणारे डच डेव्हिड हरे होते. 1600 ते 1700 या काळातील धार्मिक शिक्षक मियाँ मीर हे पंजाबचे होते. रुद्रेश्वर मंदिर किंवा वेयस्तंभला गुडी म्हणजे हजारो खांबांचे मंदिर रुद्रदेवा काकतीय राजवंशाने बांधले होते. जयपूरचे महाराणा जयसिंग द्वितीय यांनी 5 जंतर मंतर बांधले. तेलुगू भाषेला पूर्वीचे इटालियन संबोधले जात होते. मुंबई शहर पोर्तुगीजांनी इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याला हुंडा म्हणून भेट दिली होती. गोलकोंडा किल्ला हैदराबाद काकतीय राजांनी 12व्या शतकात बांधले. गोलकोंडा किल्ल्याची पुनर्बांधणी कुतुबशाही घराण्याने 14व्या शतकात केली. चामडे कामगारांच्या भल्यासाठी सतनामी चळवळ गुरु घासीदास यांनी सुरू केले. मध्ययुगीन सूफी परंपरेच्या संदर्भात वाली या शब्दाचा अर्थ संत होता. भारतीय मिरचीचा व्यापार शाही मक्तेदारी बनवला गेला पोर्तुगीजांच्या काळात. 1000 स्तंभांचे मंदिर तेलंगणा येथे आहे. बहमनी साम्राज्याची स्थापना अल्लाउद्दीन हसन बहमन शाह 1347 मध्ये स्थापना केली. दिल्ली प्रथम तोमार राजपुतांच्या राजवटीत एका राज्याची राजधानी बनली. दख्खनमधील स्वतंत्र राज्यांची संख्या 5 ज्यामध्ये बहमनी साम्राज्याचे विघटन झाले. अहमदनगरच्या निजामशाही घराण्याची स्थापना 1490 मध्ये मलिक अहमद निजामुल मुल्क बहर यांनी केली. माणिक्य या घराण्याने भारताच्या त्रिपुरा राज्यात राज्य केले. लिंगायत समाजाचा उगम 12व्या शतकात बसवण्णा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चळवळीमुळे झाले. इलियास शाह घराण्याचा पाया शम्स उद्दीन इलियास शाह यांनी रचला. किताब उल हिंद अल बिरुनी यांनी अरबी भाषेत लिहिलेले पुस्तक 80 प्रकरणांमध्ये विभागले गेलेले आहे. पृथ्वीराज चौहान यांचा जन्म चौहान राजा सोमेश्वर व त्यांची राणी कर्पूरा देवी यांच्या पोटी 1166 मध्ये झाला. मीर जाफरचा बंगालचा नवाब म्हणून 1764 मध्ये पुनर्स्थापन करण्यात आला. बारा इमामबार आसिफ इमामबारा लखनौ येथे स्थित आहे. आसफी स्वतंत्र अवध राजघराण्याचा पाया सआदत खान. पुढे पाहूया. जाट शासक सूरजमल यांच्या नेतृत्वाखाली वल्लभगड हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र बनले. मार्को पोलो 1292 ते 94 या दरम्यान व्हेनिसहून भारतात आला. भारतातील रॉकेट टेक्नॉलॉजीचा प्रणेता टिपू सुलतान यांना श्रेय दिले जाते. बहामनी राज्याचा संस्थापक अल्लाउद्दीन हसन गंगू याने स्वतःचा राज्याभिषेक केला. महाराजा सवाई प्रतापसिंह यांनी हवा महल जयपूर 1799 मध्ये लाल व गुलाबी वाळूंचा खडक वापरून तयार केला किंवा बांधण्यात आला. पुढे पाहूया. उज्जयंता पॅलेस महाराजा राधा किशोर माणिक्य यांनी आगरतळा त्रिपुरा येथे बांधला. बारा इमामबारा 1784 मध्ये असफ उद्दौला यांनी लखनौ येथे बांधला. गजपती राजवंशाने ओडिसा राज्यात राज्य केले. पुढे पाहूया. अहोम घराण्याने आसाममध्ये राज्य केले. शर्की घराण्याने जौनपूर उत्तर प्रदेश येथे राज्य केले व त्याची स्थापना मलिक सरोवर यांनी केली. राजा मानसिंग तोमर यांनी ग्वाल्हेर येथे राज्य केले. पुढे पाहूया. बहमनी शासक ज्याने महमूद गवानला व्यापारी प्रमुख किंवा मलिकुत
तुज्जर ही पदवी दिली हुमायूं शाह. 16व्या शतकात बांधलेला रंगीन महल बिदरमध्ये आहे व तो महमूद शाह बहमनीने बांधला. महमूद गवान हा बहमनी राज्याचा वजीर होता. पुढे पाहूया. सूफी उस्तादांनी भरविलेल्या संमेलनांना खानकाह किंवा धर्मशाळा म्हणतात. बहमनी सल्तनतची स्थापना हसन गंगू म्हणजेच जफर खान यांनी केली होती. मुघलांनी अनुसरलेली वारसा प्रथा ज्याला कोपारसरनरी वारसा म्हणतात. सिराज उद्दौला अलीवर्दी खान यांच्यानंतर बंगालचा नवाब म्हणून आला. 1700 मध्ये बंगालचा शेवटचा स्वतंत्र नवाब सिराज उद्दौला होता. पुढे पाहूया. सवाई राजा जयसिंग यांना 1722 मध्ये आग्राची सुभेदारी देण्यात आली. फ्रँकोइस बर्नियर एक फ्रेंच प्रवासी राजकुमार दारा शिकोहचे दरबारी वैद्य होते. मुघल राजवटीत पंचायतीचे नेतृत्व मुकद्दम या नावाने ओळखले जाणारे हेडमन करत होते. पुढे पाहूया. मलिक अंबर हा अहमदनगरचा प्रशासक होता. इमादशाही घराण्याला बेरार महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी ओळखले जाते. 1490 मध्ये इमादशाही राजवंशाची स्थापना फतुल्ला इमाद उल मुल्क यांनी केली. महाराजा कुंभाने संगीतकार एक पुस्तक रचले संगीतराज या नावाने. पुढे पाहूया. लिंगायत धर्माचे संस्थापक बसवण्णा सुरुवातीला जैन होते व चालुक्य राजाच्या दरबारात मंत्री होते. भोजशाळा परमार राजवंशाच्या संरक्षणाखाली बांधण्यात आली. भोजशाळा मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात वसलेली होती. हैदराबाद प्रांताची स्थापना निजाम उल मुल्क असफर जाह यांनी केली होती. पुढे पाहूया. राष्ट्रकूट हे चालुक्यांच्या अधीन होते. कर्नाटक. अहमदशाह अलवली बहमनी यांची कबर अष्टूरमध्ये बांधली गेली. फतेहपूर सिक्री येथील बुलंद दरवाजा हे जामा मस्जिदीचे प्रवेशद्वार आहे. स्थापनेच्या बहामनी राज्याची राजधानी गुलबर्गा होती. पुढे पाहूया. गुलबर्गा कर्नाटक येथील बहमनी स्मारके दख्खन वास्तुशैलीचे प्रतिनिधित्व करतात. उदयपूरची स्थापना राणा उदयसिंग यांनी केली. उदयपूरला पूर्वेचा वेनिस म्हणून ओळखले जाते. अकबराने राणा उदयसिंगचा पराभव करून चित्तोड काबीज केला 1568 मध्ये. वीरशैव हे 5 पीठांचे अनुयायी आहे. पंचपीठ असे म्हणतात. पुढे पाहूया. हजारदुआरी पॅलेस मुर्शिदाबाद येथे आहे. मध्ययुगीन भारतात ब्रह्मदेय हा शब्द जमिनीच्या भेटीसाठी वापरला जात असे. शार्की शैलीची वास्तुकला आधुनिक राज्याची उत्तर प्रदेश होती. जुनागडमधील बहाउद्दीन भाई हसन भाई यांची कबर महाबत मकबरा येथे आहे. मुस्लिम कुटुंबातील घरातील महिलांसाठी राखीव असलेल्या घरगुती जागांना हरम म्हणतात. जुनागड किल्ला बिकानेर राजस्थान येथे आहे. हजारा राम मंदिर हम्पी येथे आहे. पुढे पाहूया. कान्हेरी लेणी मुंबई येथे आहे. राव जोधा राव चंदा मालदेवी हे राजपूत मारवाड साम्राज्याचे होते. राजा कुंभाचा संबंध मेवाड राज्याशी होता. कलिंजर किल्ला उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात आहे. पुढे पाहूया. वास्को द गामाने भारताकडे जाणारा सागरी मार्ग 1498 मध्ये शोधला. अँग्लो मैसूर युद्धानंतर ईस्ट इंडिया कंपनीने रॉबर्ट क्लाईव्हची बंगालचा गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली. एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल 1784 विल्यम जोन्स यांनी स्थापन केली. पुढे पाहूया. अलवर संत ज्याला दक्षिणी मीरा असेही म्हणतात ते अदांत होते. पॉंडिचेरी कराईकल यानाम माहे व चंदनगर फ्रेंच राजवटीच्या अंतर्गत होते. 7 वेळा नष्ट झालेले शहर म्हणजे दिल्ली. मध्ययुगीन भारतातील जमदानी विणकामाचे सर्वात महत्त्वाचे केंद्र ढाका बंगाल व लखनौ होते. पुढे पाहूया. रायगज केसरी व दयागज केसरी या पदव्या काकतीय घराण्याशी संबंधित होत्या. भारतातील 18व्या शतकात संदर्भात दस्तक संदर्भित व्यापार परवाना. कायमस्वरूपी बंदोबस्ताच्या वेळी बर्दवानचा राजा तेजचंद होता. भारताचा सागरी मार्ग प्रथम पोर्तुगीजांनी शोधला होता. पुढे पाहूया. फिजिशियन फ्रान्सिस बुकानन भारतात आले व त्यांनी बंगाल वैद्यकीय सेवा 1794 ते 1815 पर्यंत सेवा दिली. 1815 मध्ये भारताचे पहिले सर्वेयर जनरल म्हणून नियुक्ती केलेली व्यक्ती म्हणजे कॉलिन मॅकेन्झी होती.
फोर्ट विल्यम ईस्ट इंडिया कंपनीने 1696 मध्ये बांधले होते. फोर्ट विल्यमच्या जागेवर आधी गोविंदपूर हे गाव होते. ताजमहालची रचना उस्ताद अहमद लाहोरी यांनी केली. ताजमहलला 1983 मध्ये युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. पुढे पाहूया. कोलकाता येथील एक मोठी संगमरवरी इमारत ज्याची रचना ताजमहलच्या प्रतिध्वनीप्रमाणे आहे, ज्याचं नाव आहे व्हिक्टोरिया मेमोरियल. दिल्लीत कुतुब मिनारजवळ बांधलेली पहिली मस्जिद कुवत उल इस्लाम मस्जिद होय. पंजाबमधील अमृतसर हे पूर्वी रामदासपूर म्हणून ओळखले जात असे. भारतातील सर्वात उंच विजय टॉवर फतेह बुर्ज पंजाब येथे आहे. गोवा पोर्तुगीजांनी 1510 मध्ये ताब्यात घेतला. आर्य समाजाची स्थापना 1875 मध्ये दयानंद सरस्वती यांनी केली. अ गिफ्ट टू मोनोथिस्ट हे पुस्तक राजा राम मोहन राय यांनी लिहिले. आधुनिक भारतातील पुनर्जागरणाचे प्रणेते म्हणजे राजा राम मोहन राय हे होय. जयपूर येथील हवा महलच्या बांधकामाची प्रेरणा जुजुनी येथे खेत्री महल होय. प्रसिद्ध संशोधक भारतात यायचे होते, पण त्याऐवजी अमेरिकेच्या किनाऱ्यावर उतरले ते होते क्रिस्तोफर कोलंबस. होयसळच्या राज्याची राजधानी द्वारसमुद्र होती. महाराजा सवाई जयसिंग द्वितीय यांनी 1699 ते 1743 मध्ये जयपूरवर राज्य केले. अनंगापाल हा राजपूत राजवंशाचा शासक होता. अहोम राज्य ब्रह्मपुत्रा खोऱ्यात होते. चाओलुंग सुकाफाने अहोम राज्याची स्थापना केली. अहोम राज्य ब्रिटिश भारताने 1826 मध्ये विलीन केले. पुढे पाहूया. लाचित बोरफुकनने 1671 मध्ये सराई घाटच्या लढाईत मुघल सैन्याचा पराभव केला. मध्ययुगीन शब्द रकस म्हणजे नृत्य होय. इस्लामिक स्थापत्य शैलीला मेहराब शैली म्हणूनही ओळखले जाते. इराणचा शासक नादिर शहा याने 1739 मध्ये दिल्ली शहर लुटले. पुढे पाहूया. इराणच्या अफशरीद घराण्याची स्थापना नादिर शहा यांनी केली. नयनर हे शिवभक्त होते. गोळकोंडा किल्ला ही हैदराबादमधील कुतुबशाही घराण्याची प्रमुख राजधानी होती. टिपू सुलतानच्या राजवटीत श्रीरंगपट्टणम हे मैसूर राज्याचे राजधानीचे शहर होते. ईस्ट इंडिया कंपनीने शाह आलम दुसराला बंगालचा दिवाण म्हणून नियुक्त केला 1765 मध्ये. इस्लामिक आर्थिक संज्ञा ज्याचा अर्थ संपत्तीचा काही भाग धर्मदाय करण्यासाठी दान करणे म्हणजे जकात होय. मौलाना अबुल कलाम आझाद यांचे आत्मचरित्र इंडिया विन्स फ्रीडम आहे. नैसर्गिक इतिहास हे पुस्तक प्लिनी द एल्डर यांनी लिहिले आहे. 1704 मध्ये बंगालची राजधानी मुर्शिदाबाद होती. प्रशस्त्याची रचना विद्वान ब्राह्मणांनी केली होती. ब्राह्मणांना राजाकडून जमीन अनुदान मिळालेले होते, ज्याची नोंद ताम्रपत्रावर होती. बंगालचा पहिला नवाब मुर्शिद कुली खान होता. पुढे पाहूया. बंगालचा नवाब 1756 मध्ये अलीवर्दी खानच्या मृत्यूनंतर सिराज उद्दौला होता. 1791 मध्ये बनारसमध्ये हिंदू कॉलेजची स्थापना झाली. नागभट्ट हा प्रतिहार घराण्याचा राजा होता. बिदरचे कारागीर तांबे व चांदीच्या जडणकामासाठी खूप प्रसिद्ध होते. इलियास शाह घराण्याचा संस्थापक शम्स उद्दीन इलियास शाह होता. 1342 मध्ये हाजी इलियास खानने बंगालचे एकीकरण केले व शम्सुद्दीन इलियास शाह या पदवीने त्याचा शासक बनला. हुमायूँ शाहने महमूद गवान यांना व्यापारी प्रमुख किंवा मलिकुत तुज्जर ही पदवी बहाल केली. पुढे पाहूया. कर्नाटकातील मैसूर पॅलेसचे शिल्पकार हेनरी एव्हिर्न होते. अकबराचे समकालीन महाराणा प्रताप हे मेवाड राज्याचे शासक होते. 1143 मध्ये गोलकोंडा किल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या टेकडीवर मंकळ बांधण्यात आला होता. प्राचीन निमराना बाओरी अलवर राजस्थान येथे आहे. पुढे पाहूया. धर्मपाल यांना उत्तरपद स्वामी ही पदवी देण्यात आली. घुमट इंडो इस्लामिक वास्तुकलेचा अविभाज्य भाग होता. 1761 मध्ये मैसूरचा शासक हैदर अली होता. ताजमहलचे बांधकाम 1632 मध्ये सुरू झाले. मुघल सम्राट बहादूर शाह जफरचा 1862 मध्ये मृत्यू झाला. मथुरेजवळील वृंदावनातील गोविंद देवाचे मंदिर 1590 मध्ये लाल वाळूच्या दगडातून बांधण्यात आले होते. राजा मानसिंग तोमर यांनी संकलित केलेले पुस्तक म्हणजे मन कौतूहल होते.
राजा ललितादित्य मुक्तपिदाने काश्मीरवर राज्य केले. 1673 मध्ये चदनानगरची फ्रेंच वसाहत म्हणून स्थापना झाली. हाफिज हा 14व्या शतकातील कवी होता, ज्याच्या कवितांचा संग्रह दिवान ए हाफिज म्हणून ओळखला जातो. सुफी परंपरेत पवित्र गीतांचे पठण म्हणजे समा होय. कित्तूर चन्नम्मा यांनी 1824 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या लॅप्सच्या सिद्धांताविरुद्ध बंडाचे नेतृत्व केले. अहसनाबाद ही बहमनी सल्तनतची राजधानी होती. चालुक्य घराण्याने वातापी येथे राज्य केले, जे आधुनिक काळातील कर्नाटक राज्य आहे. चालुक्य घराण्याचा शासक विक्रमादित्य 6वा त्याचा दरबारी कवी बिल्हाना याने रचलेले त्याचे आत्मचरित्र होते. मोहम्मद कुली कुतुब शहाने 4 मिनार बांधले होते. आशियातील सर्वात जुने ॲम्फीथिएटर रंगमहल हे अहोम राजघराण्याने बांधले होते. वल्लभाचार्य हे पुष्टी मार्ग नावाच्या भक्तिपंथाचे संस्थापक होते. लाल देड 14व्या शतकातील एक महिला काश्मीरी कवयित्री होती. औरंगाबाद शहराचे संस्थापक मलिक अंबर होते. सूर्यवंशी गजपती घराण्याचे संस्थापक कपिलेंद्र देव होते. सूर्यवंशी गजपती राजघराण्याने 15व्या शतकात ओरिसा व आंध्र प्रदेशच्या काही भागांवर राज्य केले. भारतातील फ्रेंच वसाहतीची राजधानी पोंडुचेरी ही होती. मध्ययुगीन इंडो इस्लामिक आर्किटेक्चरमध्ये उंच गेटवेला पिशताक असे म्हणतात. H. कोल यांनी 1880 मध्ये प्राचीन वास्तूचे क्युरेटर म्हणून नियुक्ती करण्यात आली. आसफ जाही राजघराण्यातील निजामाने दख्खन प्रांतावर राज्य केले. दक्षिण भारतातील व्यापारी व समाजाबद्दल लिहिणारा एक पोर्तुगीज लेखक म्हणजे डुआर्टे बार्बोसा होता. अल बिरुनी 11व्या शतकात उझबेकिस्तानमधून भारतात आला. 17व्या शतकातील ब्रिटिश व्यापारी पीटर मुंडी हा इटलीचा होता. प्राचीन प्रवासी मार्को पोलो इटलीचा होता. कलिंजर किल्ला उत्तर प्रदेशात आहे. पुढे पाहूया. सर्वोच्चता धोरणाची सुरुवात लॉर्ड हेस्टिंग्ज यांनी केली होती. 6व्या शतकात सोडून दिलेले 1818 मध्ये सांचीचा पुन्हा शोध सर हेनरी टेलरनी लावला. तिसऱ्या अँग्लो-म्हैसूर युद्धादरम्यान बंगालचा गव्हर्नर जनरल दुसरा अर्ल कॉर्नवॉलिस होता. खजुराहो येथील मंदिरे चंदेला राजवटीत बांधण्यात आली होती. गोलगुंबज राजा मोहम्मद आदिल शाहाची समाधी विजापूरचा भाग आहे. सूरदास या अंधकवीने त्याच्या सूरसागर या संग्रहात कृष्णाचा महिमा गायला आहे. बंगालमधील मुस्लिम पुनर्जागरणाचे जनक नवाब अब्दुल लतीफ खान होते. रामचरितमानस रचणारे गोस्वामी तुलसीदास यांचा जन्म उत्तर प्रदेशात झाला. दासबोध हे प्रामुख्याने समर्थ रामदास यांच्या लेखक व उपदेशांचे संकलन आहे. होळसरच्या राज्याची राजधानी द्वारसमुद्र ही होती. तर फ्रेंड्स, तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्सच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला फ्रेंड्स, थांबूया इथेच. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.